भारत हा मुख्यतः शेतकऱ्यांचा देश मानला जातो. ते आपल्या कुटुंबासाठी नव्हे तर संपूर्ण देशासाठी अन्न पिकवतात. शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळेच आपली उपजीविका चालते. म्हणूनच त्यांना देशाचा कणा असे म्हटले जाते. देशातील सुमारे 60% लोक शेतीशी थेट किंवा अप्रत्यक्षरित्या जोडलेले आहेत. मात्र आज शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हवामान बदल, अतिवृष्टी, दुष्काळ, वादळे आणि बाजारातील घसरलेले दर यामुळे त्यांची स्थिती नाजूक होते. या अडचणी दूर करण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवण्यात येतात. त्या योजनांपैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे. चला तर त्या किसान सन्मान निधी योजनेची काय नवीन अपडेट आहे ते बघून घेऊया. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजना फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झाली. या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांची आर्थिक स्थिती सुधारणे आहे. यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेण्याची आवश्यकता कमी होईल आणि त्यांचे उत्पन्न वाढवता येईल. सुरुवातीला ही योजना 2 हेक्टर पेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी होती. मात्र नंतर सरकारने या योजनेचा विस्तार केला आणि ती सर्व शेतकऱ्यांसाठी खुली केली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला थोडी थोडी रक्कम दिली जाते. या रकमेचा उपयोग शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या खर्चात मदत होण्यासाठी केला जातो. शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे 3 हप्त्यांमध्ये विभागले जातात, ज्यात प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये मिळतात. हप्त्यांचे वेळापत्रक डिसेंबर ते मार्च, एप्रिल ते जुलै आणि ऑगस्ट ते नोव्हेंबर असे आहे. योजनेचा एक मोठा फायदा म्हणजे या पैशांची थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य वेळेवर मिळते आणि कुणीही त्यात अडथळा निर्माण करू शकत नाही. या योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दिल्या जाणाऱ्या सहाय्याचा प्रभाव मोठा आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले काही निधी सहजपणे मिळू शकतात. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना बियाणं, खते आणि औषधी खरेदी करण्यासाठी आर्थिक सुविधा उपलब्ध असतात. त्यामुळे त्यांना सावकाराकडून कर्ज घेण्याची आवश्यकता नाही. काही शेतकरी या पैशाचा वापर मुलांच्या शिक्षणासाठी किंवा औषधोपचारासाठी देखील करतात. याशिवाय काही शेतकरी शेतीसाठी आवश्यक असलेल्या छोट्या यंत्रसामग्रीसाठी देखील हे पैसे वापरत असतात. शेतकऱ्यांना बँकेत खाते उघडण्याची सवय लागलेली आहे, ज्यामुळे ते आर्थिक व्यवहार अधिक सोपे आणि सुरक्षितपणे करू शकतात. वेळेवर पैसे मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामाच्या तयारीसाठी मदत होते. शेतकरी मित्रांनो, आजपर्यंत 18 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. 18वा हप्ता 5 ऑक्टोबर 2024 रोजी त्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. पुढील 19वा हप्ता मे 2025 मध्ये दिला जाणार आहे. हा हप्ता खरीप हंगामाच्या सुरुवातीस शेतकऱ्यांना मिळतो, ज्यामुळे त्यांना खरीप पिकांच्या तयारीसाठी मोठा फायदा होतो. त्यामुळे या हप्त्याचा शेतकऱ्यांसाठी खूप महत्व असतो. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याला मदत करणारी ही योजना वेळोवेळी योग्य वेळी त्यांना मदत करते. हप्त्याची वेळ आणि रक्कम यामुळे त्यांचा पीक वाढा आणि इतर खर्च सहजपणे नियोजन करता येतो. हे हप्ते शेतकऱ्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.